तर एका लोकेशनला येऊन पोहोचलेली आहे आणि मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. ती म्हणजे एक सेकंद दाखवते. नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपल्या या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आज मला तुम्हाला एक खूप छान सरप्राईज द्यायचा आहे. ते म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आपण कुठेतरी चाललेलो आहोत आणि एक खूप दिवस झाले एक गोष्ट चालू आहे, तर ती मला तुम्हाला दाखवायची आहे. तर चलते हे. चला तर मग बाहेर ऊन पडलंय, छान दिवस आहे, लेक्चर झालेत, कॉलेज झाले, दुपारचे 3 वाजलेत, निघायचंय. चलो. आणि मे बी हे जे सरप्राईज आहे ना, ते मे बी काही लोकांना असं वाटेल की काय दाखवते, बट ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट. बघा, आपण खानापूरला येऊन परत डावीकडे वळून पाबे घाटाचा जो रोड आहे ना, तर तिथे जस्ट मी आता उभी आहे. त्या रोडला जाण्याच्या खूप छान वातावरण आहे, एक हलकीशी थंडी आहे वातावरणात आणि मस्तपैकी बघा कडेला डोंगर बिंगर दिसत आहेत असे. बघा मागचा रोड आणि इकडे जायचंय आता आपल्याला. इकडे आता इथून जसं आपण सरळ जातो ना, तसं आपल्याला काय लागतं तर पाबे घाट लागतो पुढे लांब गेल्यानंतर. आणि तसं आजच्या राईडचा मोटिव्ह फक्त आणि फक्त सरप्राइझिंग गोष्ट सांगण्यासाठी आपण एवढ्या लांब जातोय. एवढी सरप्राइझिंग नाहीये, पण ठीक आहे, चला पुढे जाऊयात. तर एका लोकेशनला येऊन पोहोचलेली आहे आणि मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. ती म्हणजे एक सेकंद दाखवते. ती म्हणजे बघा मी बाईक घेऊन आलीये. हा हेच सरप्राईज आहे खरं तर, की मी माझी FZ शिकलेली आहे. तर ही FZ आहे मी आमच्या सरकारांना दिलेली FZ त्यांच्या बड्डे निमित्त. बट आता ती सरकारांची नाही आहे, ती माझी आहे. मला हीच गोष्ट दाखवायची होती व्लॉगमध्ये की यार मी बाईक शिकले, गिअरची बाईक शिकले. तर पहिले काय असायचं की यार मला नेहमी प्रश्न पडायचा की लोक स्कूटी कसं चालवत असतील. मग मी स्कूटी शिकले आणि आता परत प्रश्न पडायचा की लोक यार गिअरची बाईक कशी चालवत असतील. तर मी खूप चांगली गिअरची बाईक शिकलेली आहे, स्वतःहून शिकलेली आहे. ते पण मला माहीत होतं तसं स्ट्रक्चर कसं काय असतं ते, आणि थोडीफार प्रॅक्टिस केली सोसायटीखाली. आणि आता मी कॉलेजला पण नेते बरेच दिवस झालं आणि व्यवस्थित एकदम बाईक येते आहे. तसं माझी काळजी करणारे माझे घरचे आहेत, त्याच्यामुळे मी हे तर सांगते की मला खूप चांगली बाईक येते आणि बरेच दिवस झाले मी चालवते. फक्त आता व्लॉग शूट करण्यासाठी इतके दिवस झाले मी कोणाला सांगितलं नव्हतं. तर यातून एवढंच सांगू इच्छित आहे की माणसाची इच्छा असेल तर माणूस काही शिकतो, त्याला अशक्य असं काही नाहीये. आणि अभी ये ना मुन्ना है हमारा. ये नाही काय, मुन्ना है हमारा बच्चा है घुंगरू बाबू. तर थांबा 1 मिनिट. एकदम छान दुपारचं ऊन आहे. आता वाजलेले आहेत 3:30 आणि इथं मस्त एवढं ऊन आहे. आणि ही आपली बाईक आहे FZ. आधी ना इथं होतं गिफ्टेड बाय वाईफ, आता इथे आपण टाकूयात वैयक्तिक स्वतःची. तर हेच होतं सरप्राईज, मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं. आवडलं असेल तर म्हणजे याच्यावर काय व्ह्यूज आहेत तुमचे ना, मला कमेंट करून नक्की सांगा. आता ह्याच्यावर खूप सारा प्रवास होईल आपला मस्तपैकी. पुढे जायचंय, भरपूर पुढे जायचंय. आणि आज एका ठिकाणी पण जायचंय, माझ्या एका विद्यार्थ्याच्या घरी जायचंय. त्यांनी तिथंच राहतो तो. त्यांनी मला ॲक्च्युली 2 विद्यार्थी माझ्या एकाच घरातले, तर त्यांनी मला जेवायला इन्व्हाइट केले आणि फॅमिलीसारखेच आहेत. तर तिथे आपल्याला जायचं आहे. म्हटलं चला राईड करत करत आलो आहे तर तिथेही भेट देऊन येऊयात. आणि बघा किती सुंदर वातावरण आहे. आणि इथं पावसाळ्यात आलं ना एकदम भारी हिरवळ असते. रोड ट्रिपला हा रस्ता खूप छान आहे. चला निघूयात, आता जायचंय. हे बघा, ह्या आमच्या विद्यार्थ्याच्या आई आहेत आणि आल्यापासून फक्त खायला देत आहेत. आणि मी निवांत बघा मस्त वाकडमध्ये झोपले. आता ग्लासभर दूध दिलंय. तुम्ही माझ्यासाठी जेवण बनवलंय ना? हो. मग ते जेवायचं नाही आपल्याला? तुम्ही पॅक करून द्या हे दूध मला. हे फॅमिलीच झाल्यासारखे आहे माझी. म्हणजे आता हे बघा
एवढं दूध पिल्यावर मी जेवण नाही करणार. आणि अशा प्रकारे या माऊलीनं मला इतकं सगळं खाऊ घालून मला हे दूध प्यायलाच लावलं. हे बघा, काय राहिलं असेल तर सगळं आणा. हे बटाटे वडे अजून काय राहिलं असेल तर सगळं घेऊन या. बासुंदी अयो आल्यापासून मी फक्त खातीये. नको. आणि एवढं सगळं पोटात रिचवल्यावर मस्त माशांवर आणि ह्या तांदळाच्या भाकरींवर मी ताव मारलाय. लिटरली आज मला ना माझ्या पोटावर प्राऊड होतोय. आणि आता आपल्याला निरोप घ्यायची वेळ आली आहे. चलो घरी जायचंय. आणि कुठे गेला तुषार? आमचा तेजस आहे इथे आणि तुषार येतोय अजून. तर त्यांना मी असं सांगितलं की माझं बाईक चालवतानाच शूट करून द्या. जेवण वगैरे झालेलं आहे, आता घरी जायचंय. बघा तुषार आलाय आणि तेजस पण आलेला आहे. हे दोघं पण माझे स्टुडंट आहेत है ना. आणि चला आता माझं शूट काढा म्हणजे मला घरी जायला. आपलं काय होईल हे बघ असं वालं, म्हणजे इकडून इकडे जाताना जास्त चांगलं शूट होईल. है की नाही? इकडे या त्या बाजूने. म्हटलं चला घरी जाण्याच्या आधी एक छानसं बाईक शूट करून घेऊयात मस्तपैकी. तेजसला पाठीमागं बसवलं तुषारच्या बाईकवर आणि त्याला म्हणलं तू छानसं शूट कर. आणि आता या निमित्तानं तुम्हाला एक छानशी गोष्ट मी तुम्हाला सांगते. बघा, आयुष्यात काहीही झालं ना तरी आपल्यातलं एक लहान मूल आणि एक शहाणं सुरत माणूस जिवंत ठेवावं. त्यानं काय होतं माहितीये का, लहान मुलाला आयुष्य कसं आनंदात जगावं, लहान गोष्टींवर कसं खुश व्हावं, जगण्याचा आनंद कसा घ्यावा, एखादी लहान गोष्ट पाहिली की टाळ्या कशा पेटाव्यात, हे सगळं माहिती असतं. ते लहान मूल सगळं विसरून जगत असतं, फक्त हसत असतं, खेळत असतं. आणि शहाण्या माणसाला वेळ आली की कसं वागावं, अडचणींना कसं सामोरी जावं, माणसं कशी ओळखावी, नको असलेल्या गोष्टी कशा सोडून द्याव्यात, हे सगळं माहीत असतं. मग ठेवताय ना तुमच्या आतलं लहान मूल आणि एक शहाणं सुरत माणूस जिवंत. आता कुठं चाललाय? संध्याकाळ झाली आणि जस्ट मी घरी आलेली आहे आणि खूप छान गेला आजचा दिवस. मला सांगा कमेंटमध्ये की आजचं सरप्राईज कसं वाटलं ते. आणि अजूनही सांगते, अशक्य असं आयुष्यात काहीही नसतं, आपल्या मनात आलं की शक्य आहे. आणि दुसरी गोष्ट, आज मी खूप खुश आहे. फायनली तर जगाला सांगते मी की मला ही गोष्ट येते. आणि आता फायनली मी माझे बाईकवरचे फोटोज पोस्ट करू शकते माझ्या स्टोरीला मस्तपैकी. आणि चला तर मग, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज तुषार आणि तेजसच्या घरी जाऊन जेवण मस्त खाऊन पिऊन आले, मस्त मासे खाल्ले. तर अशा बऱ्याच फॅमिलीज मला अटॅच आहेत, बऱ्याच स्टुडंट्सच्या फॅमिलीज आहेत किंवा आजूबाजूचे लोक आहेत, असे बरेच लोक जीव लावणारे आहेत. त्याच्यापैकी ती एक फॅमिली आहे आणि नेहमी ते लोक मला खूप जवळचं मानतात. ते एक नाही का अटॅचमेंट राहते ती आहे. आणि बऱ्याच 3-4 वेळेस त्यांच्या घरी गेलेले असेल जेवणासाठी वगैरे, काही झालं, काही कार्यक्रम असला, सण असला की ते घरी बोलवतात. आणि कधी कधी असं वाटतं पैसा तर महत्वाचा आहे, पण आपण जी माणसं जोडतो ना ते फार महत्वाचं आहे. अशी जीव लावणारी माणसं, मी नेहमी सांगत आले की मी खूप ब्लेस्ड आहे, मी खूप सुखी माणूस आहे की मला रक्ताची नसून पण अशी प्रेम लावणारी माणसं मिळाली. चला तर मग आता आपल्या ब्लॉगची सांगता करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आनंदी राहा, मजेत राहा आणि समाधानी राहा आणि जवळच्या माणसाला. बट टाटा, बाय बाय, सी यू.